वयाच्या 16व्या वर्षापर्यंत बसवण्णा कुडल संगम देवाचे पुजारी होते. त्यांनी अध्ययन केलं आणि उत्स्फूर्त रीतीनं वचने त्यांच्या मुखातून निघाले. आता मी म्हणालो होतो ना, कलबेले कलबेले हुसून ओढी बेले त्यांना बनणे सभे, हे वचन म्हणजे अहिंसा सत्य असते याच बायकांचं. आतापर्यंत मानवतेला उजाळा देणारा गौतम बुद्धानंतर पहिला संत जर कोणता असेल तर तो महात्मा बसवेश्वर ठेवला. त्या घरातल्या माणसाला आपल्या बरोबर आणलं. बालवयातली एक त्या पुराणातली जी कथा एवढी सुंदर आहे. बसवेश्वराला एका त्याच्या नातेवाईकाने केळ दिलं. हातात केळ घेऊन चाललो असताना एक हरिजनाचा गरीब मुलगा त्या केळाकडे तो बघू लागला. बसवेश्वराला वाटले की यानं केळ कधी खाल्लेलं नाही. उचलला आणि त्याला गेला. ते मुलगा घाबरू लागला, मला नको मला नको, हे काय. त्याला खाऊ घातलं. ते अंगावर कपडे नव्हते, आपले शर्ट काढून त्याला घातलं. निघाला. ते हात घेऊ लागलं. तू ब्राह्मण, मी ब्राह्मण नाही, मी माणूस अवतार म्हणून त्याला घेतली. पाठशाळेमध्ये मुलं बसलेली होती. ब्राह्मणाची मुलं, इतर मुलं सगळे बसले. तिथे घेऊन हे महाराचं पोरगं आणलं, महाराचं पोरगं आणलं. संतापाला बसून आला. त्याच्यात आत्मा वेगळा, माझ्यात आत्मा वेगळा आहे का? सांगा, तुमच्यात जे रक्त आहे ते हरिजनाच्या अंगात तेच रक्त आहे का? माणसाला जे भेट अण्णा बसवण्याला मान्य झालं. बसवण्याच्या वचनामध्ये इतकी सुंदर नैतिकता आहे, हे आम्ही संन्यासी देखील पाळू शकत नाही. एक वचन आहे त्यांचं एवढं सुंदर. सोन्यातला एक कण, अन्नातला एक दाणा, कपड्यातला एक दोरा, आज नाही मी उद्या करता सांभाळीन म्हणे, तर हे भगवंता, हे कुडल संगम देवा, मी तुझा चोर झाले. आज आहे का ही वृत्ती आमच्यात? बसव बोलण्याची गरज आज इतकी आम्ही प्रकाशित का करू लागलो? कन्नड मध्ये बसव पुराण आहे आणि बसव पुराणाचं मूळ जर कोणतं असेल तर पालकुर्की सोमनाथाने तेलुगू मध्ये लिहिलेलं बसव पुराण, बसवण्णाच्या उत्तर कालामध्ये. खरं बसव पुराण ते आहे. आणि त्याच भाषांतर कन्नड मध्ये, संस्कृत मध्ये आणि मराठीमध्ये केलं. शिवदास हा सोलापूरचा संत कवी. पाहिलं अण्णा बसवण्णाचं चरित्र आणि रेखाड. आता बसव पुराण सांगतो तुम्हाला. खरं म्हणजे बसव पुराण बसवायचं नाही, बसवेश्वराचं चरित्र फक्त 3 अध्याय. नाव आहे बसव पुराण, खरं म्हणजे ते बसवाचं पुराण नाही,
भक्तांचं पुराण आहे, शरणांचं पुराण आहे, शरण लोकांचं पुराण आहे, ज्याने धर्माकरता समर्पण केलेलं आहे. मोळजी महाराजा, नवली चंदय्या, सम्राट हरळय्या हे लोक समर्पित जीवनाचे होते. बसवण्णा विलक्षण बुद्धिमान होते. इंगळेश्वरचे मामा, इंगळेश्वर त्यांचा आजोळ, त्यांच्या आईचे भाऊ बलदे ते मंत्री होते. बिज्जळाच्या ह्याच्यामध्ये सर्वाधिकारी होते. हा बसवेश्वर बुद्धिमान होता. त्याला कळालं की आपला भक्ता फार बुद्धिमान आहे. योगायोग असा त्या बिज्जळाच्या राज्यामध्ये एक ताम्रपत्र सापडलं. ते कोणालाच वाचता येणार. हळकन्नड मध्ये, जुन्या कन्नड भाषेमध्ये होत. ते कोणाला वाचता आला नाही. मामानं भाच्याला बोलवलं, बघरे तुला वाचता येतंय का? बसवेश्वराने पाहिलं, धाड 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 वाचून टाकलं. त्या ताम्रपत्रामध्ये लिहिलं होतं की या सिंहासनाखाली 7 रांजण रत्नाचे आणि सोन्याचे भरलेले. आणि हे पाहिल्याबरोबर बिचाराला लोभ उत्पन्न झाला. सोडून रत्न वगैरे बांधले, संपत्तीमान झाला. तेव्हापासून बसवेश्वरावर त्याची अमोल भक्ती. याचा फायदा घेतला. बसवेश्वरानं लिंगायत धर्म स्थापन केला म्हणतात अगदी चुकीचं आहे. मानव धर्माकरता बसवेश्वर जन्माला. लिंग त्याच्या काळात होता ते सांभाळावंच लागलं. मानवाचं कल्याण कसं होईल? देवर मार बसवेश्वराने बंधू जाणवला. जे अधपतित लोक आहेत त्यांना बरोबर घेतलं. अनुभव मंडपाची स्थापना केली. अन्नम प्रभू कोण होता माहितीये? पखवाजा. देवळातला तो पखवाजा होता. त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं. बसवेश्वराकडे आला. बसवेश्वराने त्याला मुख्य अधिकारी केले. त्या काळात संतांची मांडळी जन्मली. त्यांच्यातून वचन वाङ्मय निर्माण झालं. हळू सांगतो तुम्हाला, माणसाची प्रसिद्धी जास्त झाली, अहंकार येतो. मला वर बशील म्हणजे मला अहंकार आला नाही का? हात जोडून अहंकार येतो. अहंकार आहे. हम करे सो कायदा. इथंच बिघडलं. आणि आमच्या संतांनी सांगितलं अहंकार हा दुस्तर, याचा पुढे द्यावेस. बसवेश्वराच्या हातात 3 गोष्टी होत्या माहितीये का? सत्ता, मुख्यमंत्री, संपत्ती आणि लोकाश्रय. बसवेश्वर महाराजची जय म्हणल्याबरोबर 50 लोक एकत्रित व्हायचे, 100 लोक एकत्रित व्हायचे.
लोक असे. बसवणार म्हटलं, बसवणाला वाटलं आता माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही, मी करील ते होत. आणि काय केलं माहितीये, मधुवैया नावाच्या ब्राह्मणाची पोरगी हरळीया नावाच्या सांबाळाच्या पोराला देऊन शुभमंगल सावधान केलं. आज मला विचारलं होतं आंतरजातीय विवाह केले तर काही हरकत आहे का? परिणाम काय झाला, आजचा काळ नव्हता तो जुना काळ. अत्यंत जातीयवाद, मतवाद, प्रांतवाद माणसाच्या अंतःकरणाला पकडून धरलेलं होतं. सनातन लोकांनी बिज्जळाच्या कानावर घातलं. बिज्जळा, आपल्या राज्यात हे काय चाललंय, वर्णसंकट. बिज्जळाने वशिष्ठाला बोलवलं, हे काय वैष्णवना? नाही म्हणले, मी जे करतो ते बरोबर आहे. तुला या पदावर, या पदाचा उपयोग करता येणार नाही म्हणल्यावर वशिष्ठाने ते पद त्यांच्याकडे दिलं. हा दुसरा त्याग आहे. पहिला त्याग आई वडिलाचा त्याग, दुसरा त्याग मंत्री पदाचा त्याग. आताचे मंत्री कसं करतील सांगा? बाबा तू काही कर, राहू दे, माझी खुर्ची मला सांभाळू दे. सांगितलं नाही, मंत्री पदाचा त्याग ते. हा कल्याण झाला. बिज्जळाचे सैनिक आणि हे शिवशरण यांच्यामध्ये चक्कर सुरू झाली. बिज्जळाने त्या हरळ्याला, मधुवैयाला, त्याच्या मुलीला आणि त्याच्या जावयाला हत्तीच्या पायाला बांधून त्याची हिंसा केली. हिंसा झाली सुरू. त्या हिंसेचा परिणाम इतका विकृत झाला, कल्याण मध्ये रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. बसवण्याला हे पाहवलं नाही आणि सर्व सोडून देऊन बसवण्णा निघाले. जावं कुठे? राजकीय डाव संपला, धार्मिक डाव संपला, क्रांती अधुरी राहिली आणि अण्णा बसवण्याला हे सहन झालं नाही. घोड्यात आलेला घोडा सोडला, घोड्यावर बसवले होते, घोडा सोडला, लक्ष नाही घोडा कुठे चाललाय. कृष्णा आणि मलप्रभाचा संगम, श्रावण मास, पूर आलेला. बसवण्याचं लक्ष नव्हतं, घोड्यावर पाठीवर हाणायचीच तयारी. आणि हा शेवटचा त्याग, तो घोडा त्या कुड निसंगमामध्ये गेला. ही आहे बसव कथा. आता सांगतो, हे पुराण मला मिळालं कसं, शिरोळ अंतपाळला आम्ही जात होतो, तिथे नेहमी बसव पुराण चालायचं फार मोठ्या उत्साहानं. त्यानंतर आमच्या विचारात आलं की आपण संतांचं चरित्र आहे हे आपण छापावं. लिंगायत म्हणून नाही, लिंगायत धर्माचा प्रचारक म्हणून नाही, मानवतेचा प्रचारक म्हणून.
परत गोळा केली. मला समजलं कन्नड भाषेतलंही बसवपुराण, संस्कृत भाषेतलंही बसवपुराण घेतलं. नंतर समजलं पालकुर की सोमनाथ मूळ पुराण करतात. ते प्रकाशित झालेलं आहे. ते आणून त्यांचं सर्वांचं समीकरण केलं. कथा योग्य आहेत असं वाटल्यानंतर बसवण्णा सारखी प्रवृत्ती सामान्य माणसामध्ये निर्माण व्हावी, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून आम्ही हे संकलित करून ज्या पद्धतीनं ओळीबद्ध रीतीमध्ये शिवदासांना लिहिले होतं, त्यात एक अक्षरही बदल न करता आम्ही आहे त्या पद्धतीवर बसवपुराण प्रकाशित करायचं ठरवलं. ही चर्चा चालू असताना मोरगे परिवार म्हणत नेहमी आमचं त्यांचं येणं होतं, काय चाललंय, बसवपुराण छापायचंय, कोण छापणार आहे? म्हणलं आपणच छापणार आहोत. ते म्हणलं आम्ही छापतो, आम्ही प्रकाशित करतो. ही प्रेरणा माझी नाही, बसवण्याची प्रेरणा. आणि अशा प्रकारे आज बसवण्याचं चरित्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याकरता हा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या बसवपुराणाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि खरं सांगू का, या अंबाजोगाईचं हे उत्कृष्ट सुवर्णमय कार्य आहे. आज या तुमच्या सभेमध्ये बसवण्याच्या चरित्राचा प्रकाश व्हावा. खरोखर अंबाजोगाईचे लोक आमचे स्वागत अत्यंत प्रेमाने करतात, आनंदाने करतात. हे आमचं नाही, संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या वाङ्मयाचं साधन आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना संत शिरोमणी मन्मथ स्वामी त्यांचं वाङ्मय तुमच्या अंतःकरणाला प्रेरणा देऊन तुमचं जीवन अध्यात्माकडे घेऊन जाऊ असं मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू जगदाजी जगद्गुरु रेणुकाजी पंचाचार्य बसवाजी प्रमथ यांच्या चरणी प्रार्थना करून मी ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग हो जा श्री गुरु नागेश्वर श्री गुरु